ची तब्येत खराब आहे म्हणून त्याला रात्री वॉमिटिंगचा त्रास झाला, तर हे ब्लँकेट बेडशीट वगैरे त्या वॉमिटिंगमुळेच भरले, म्हणून सगळ्यात आधी सकाळी ते धुवायला काढले। तर यांना आज सुट्टी होती म्हणून म्हटलं चला आज आपण गुळाच्या दशमी आणि बटाट्याची भाजी बनवूया। दशमीचे पीठ मी वाफवून घेतले, तोवर इकडे भाजीची तयारी करून घेतली। भाजीसाठी कापकूप करून झाली तोवर इकडे पीठ पण वाफवून झाले। त्यानंतर मी हाताला तूप लावून पीठ मळायला घेतले, तर चटके लागल्यामुळे मी हातात पिशवी घालून पीठ मळून घेतले। तर तितक्यात मला बाथरूममधून वॉमिटिंगचा आवाज आला, तर यांना वॉमिटिंग आणि पोटदुखीचा त्रास व्हायला लागला। मग मी सगळं तसंच सोडून मेडिकलवर मेडिसिन आणि ORS लिक्विड घेण्यासाठी गेली। बाहेर तर इतकं भयंकर ऊन पडायला लागलं ना आता की कधी एकदा सावलीत जातो असं झालंय। त्यानंतर घरी आल्यावर आधी यांना मेडिसिन दिले आणि मग ते थोडे झोपले। त्यानंतर मग मी भाजी बनवायला घेतली। भाजी तर तयार होती पण आज भाजीत टाकायला कोथिंबीरच नव्हती। हे बघा इकडे आता मिक्सरच्या भांड्यात काय वाटणं सुरू आहे काय माहिती, आपल्याला बघून तसंच करणं याचं इकडे सुरू असतं। त्यानंतर ORS लिक्विड थोडं थंड झाल्यावर मी यांना दिले, तर त्यांना तेही प्यावंसं वाटत नव्हतं। नंतर मी दशम्या बनवून घेतल्या आणि हे बघा माझ्या व्हिडिओ काढण्यासाठीच्या स्टँडीसोबत काय होतंय। त्यानंतर हे तर आज जेवायला नव्हते म्हणून मी एकटीच होती, तर तारक मेहता टीव्हीवर लावून मी एकटीच जेवत होती, कारण आदू पण आता झोपला होता। ऑलमोस्ट 2:15 जेवायला मला झाले होते आणि त्यानंतर तर खूप कामं माझी आवरायची बाकी होती। नेमकं आजच भांडवल्या ताई पण नाही आल्या। आधी कपडे मशीनला लावून घेतले, नंतर किचन वगैरे आवरून मग शेवटी भांडी घासून घेतली। सो असा होता आजचा दिवस। परत भेटू तोपर्यंत बाय।